टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या 3 नगरपालिकांच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार आहेत। भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेना यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर झाले, पण महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले नव्हते, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता। अखेर आज राष्ट्रवादी भवन इथं महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडी झाली असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण निश्चित झाले आहेत। यामध्ये हिंगोली नगराध्यक्षपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेले असून यांचे उमेदवार सुद्धा निश्चित झाले। वसमत नगराध्यक्षपद हे काँग्रेसकडे गेले असून त्यांचाही उमेदवार निश्चित झालाय। कळमनुरीचा निर्णय अजून झाला नाही। उमेदवारी निश्चित झाली असली तरी पण उमेदवारांची अधिकृत घोषणा रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खासगीत सांगितलंय। महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। हिंगोली येथील शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्ष जोमात प्रचार करत असताना महाविकास आघाडी त्यांना रोखण्यात यशस्वी होते का हे पाहावं लागेल।